हॅलो, नमस्ते सर्वांना. तर कशा आहात तुम्ही? तर सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर सुषमा मालवणी किचनवर. तर मी केली होती खापरोळी आणि नारळाचा रस. तर कोकणी पद्धतीत खापरोळी आणि नारळाचा रस कसा करतात ते म्हटलं तुम्हाला दाखवूया. एकदम छान होतात. तर त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर हे बघा एकदम मऊ झाले आहेत, एकदम छान असे लुसलुसीत झाले आहेत. नारळाच्या रसाबरोबर खायला छान लागतात. तर त्यासाठी काय काय साहित्य वापरलं ते पण तुम्हाला दाखवते. चला तर मग सुरुवात करूया. तर हे बघा 3 वाट्या मी तांदूळ घेतले. तर तुम्ही कुठले पण तांदूळ घेऊ शकता, म्हणजे राशनचे आपण रेग्युलर वापरतो ते. तर हे मी गावचे तांदूळ घेतले आहेत. तर 3 वाट्या तांदूळ घेतले आणि त्याच वाटीने 1 वाटी मी उडीद डाळ घेतली. एका वाटीने सर्व साहित्य आपण मोजून घ्यायचे. आणि अर्धी वाटी मी चणा डाळ घेतली आणि त्यामध्ये 1.5 चम्मच मी मेथी घालते. आणि हे स्वच्छ ना 2-3 वेळा आपण धुवून घ्यायचे. हे बघा स्वच्छ मी 2-3 वेळा धुवून घेतले. आता त्यामध्ये पाणी घालते. तांदळाच्या आणि डाळीच्या वर येईपर्यंत आपण पाणी घालून ठेवायचे. नॉर्मल पाणी घालून घेते आणि 7 ते 8 तास आपण भिजत ठेवायचे. हे बघा 7 ते 8 तासानंतर मी चांगली अशी भिजून आली आहे. डाळ पण चांगली अशी फुगून आली आहे. तर आता हे मी मिक्सरला लावून घेते. तर थोडं थोडं करून पहिली डाळ आणि तांदूळ मी लावते. एकसाथ सर्व असं नाही लावायचं, थोडं थोडं करून लावून घ्यायचे. त्यामुळे थोडंसं पाणी घालते. पाण्याचं पण जेवढं वापरा तेवढंच करा, जास्त पण पाणी वापरू नका. आणि बारीकसर एकदम लावून घ्यायचं. हे बघा बारीक एकदम लावून घेतलं मी. अशा प्रकारे दुसरं पण मी तांदूळ आणि ते राहिलेलं ते पण लावून घेते. आता ही डाळ पण लावून घेते. तसंच पाणी थोडंसं पाणी घालायचं आणि बारीकसर अशी लावून घ्यायची. हे बघा सर्व मी लावून घेतलं. आता मिक्सरला बारीकसर सर्व लावून घेतलं वाटण करून. आणि आता त्या एक पाणी पण जास्त वापरलं नाही, कमी पाण्यामध्ये सर्व लावून घेतलं. आता मी तुम्हाला वाटलं जाड आहे तर त्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता. तर मी हे मिक्सरचं थोडंसं पाणी घालून घेतलं. आणि त्यामुळे थोडीशी मी आता हळद टाकते. हळदीमुळे कसा कलर चांगला येतो पिवळसर खापरोळीला. आणि हे चांगलं ना 5 मिनटं आपण 5 ते 7 मिनटं असं फेटून घ्यायचं, चांगलं फेटायचं. तुम्ही हाताने पण फेटू शकता. हात चांगले धुवून घ्यायचे आणि चांगलं असं फेटून घ्यायचे. जेवढं तुम्ही चांगलं फेटाल ना तेवढं पीठ पण चांगलं येतात आणि खापरोळे पण एकदम मऊ आणि एकदम जाळीदार होतात. तर हे बघा मी 5 मिनटं चांगलं असं फेटून घेतलं. एवढं पातळ ठेवायचं, जास्त जाड पण नाही आणि जास्त असं पातळ पण नाही. तर हे बघा 5 ते 7 मिनटं चांगलं असं फेटून घेतलं. आता सर्व असं एकत्र करायचं आणि त्यामध्ये ना थोडंसं तेल घालायचं. गावाला कशी आई आणि कोळसा घालायची आणि वर थोडंसं तेल टाकायचं. तर इथे कसं कोळसा घालणे पॉसिबल नाही आहे, त्यामुळे थोडंसं तेल घालून तुम्ही 7 ते 8 तास ठेवू शकता किंवा ओव्हरनाईट ठेवू शकता. तर मी हे ओव्हरनाईट ठेवलेलं आणि सकाळी उठून आता काढणार आहे. तर हे बघा चांगलं असं पीठ आलं आहे. हे छान आलं आहे एकदम. तर आता हे आपण ठेवू 5 मिनटं आणि पहिलं आपण रस करायला घेऊ, नंतर हे बनवायला घेऊ. तर रसासाठी मी साहित्य 1 वाटी घेतली, नारळ घेतला म्हणजे ओलं खोबरं आणि 1 वाटी गूळ घेतलं. आणि त्यानंतर अर्धा चमच हळद घेतली आणि 5-6 हिरवी विलायची आणि जायफळचा तुकडा घेतला छोटासा. सर्व नाही घालणार आहे जायफळ, थोडंसं मी किसून घालणार नंतर. तर पहिलं खोबऱ्याने वाटण करून घेऊया. तर त्यासाठी त्यामध्ये 1 हळद घालायची आणि थोडंसं पाणी घालायचं आणि ही विलायची ना सोलून घालायची.
वर साला आपण चायमध्ये काढून वापरू शकतो. आता त्यामध्ये पाणी घालून ना एकदम बारीकसर लावून घ्यायची. जितकं तुम्ही बारीक लावा ना तेवढा रस पण जास्त येतो. हे बघा. आणि सॉरी तुम्हाला त्यामध्ये सांगायला विसरली आणि दाखवायला विसरली, तर त्यामध्ये 1 चमच मी जिरं घालून घेतलं आहे. तुम्ही नक्की त्यामध्ये 1 चमच जिरं घाला, का जिऱ्यामुळे ना चांगली चव येते. तर तुम्हाला मी सॉरी दाखवायला विसरलेली. तर आता हे ना मी एका चाळणीमध्ये घेतलं. तुम्ही पिठाची चाळण असेल ती पण घेऊ शकता, किंवा कॉटनचा कपडा असेल ना तो पण घ्यायचा. आणि त्यामध्ये सर्व असं घालायचं वाटण केलेलं खोबरं. थोडंसं पाणी घालायचं आणि दाबून दाबून सर्व रस काढून घ्यायचा. तुम्ही असं हाताने पण दाबू शकता किंवा चमच्याने. मी असं चमच्याने दाबून दाबून सर्व रस काढून घेते. आणि ना पुन्हा हे एवढा आपला रस आला आहे बघा. आणि हे पुन्हा एकदा मिक्सरला लावून घेते. तर अशी 2-3 वेळा प्रोसेस केली जाते मिक्सरला लावून, तर मी 2 वेळाच असं करून घेते. तर थोडंसं पाणी घालायचं त्यामध्ये आणि पुन्हा असं बारीकसर मिक्सरला लावून घ्यायचं आणि पुन्हा असं दाबून दाबून आपण रस काढून घ्यायचा. थोडंसं पाणी टाकते. हे बघा सर्व रस मी काढून घेतला. तुम्हाला असं वाटलं की जाडसर आहे तर त्यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालू शकता. आता त्यामध्ये गूळ घालते मी. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त गूळ करू शकता. मला असं वाटतं की जास्त गूळ होईल म्हणून थोडंसं मी गूळ ठेवते आहे. आणि सर्व ढवळून असं गूळ वितरेपर्यंत ढवळून घ्यायचं असं. आणि थोडंसं मी आता जायफळ घालते आणि थोडंसं मीठ टाकते. आणि तुम्ही आपला रस तयार झाला आहे आता. आता हे बघा, तुम्ही हे गाळून पण घेऊ शकता पुन्हा एकदा, नाहीतर असा पण खाऊ शकता. तर मी एकदा पुन्हा गाळून घेतलेला सर्व असा रस. तर आपला आता हा रस तयार झाला आहे. तर आता आपण ना खापरुळी करायला घेऊया. तर हे बघा, पिठामध्ये मी मीठ टाकलं नव्हतं ना, म्हणून आता मी मीठ घालते. चवीप्रमाणे मीठ घाला आणि छान असं ढवळून घ्यायचं. तर एका भांड्यामध्ये मी थोडंसं काढून घेते, कारण थोडं थोडं करून घेते. काय एकसाथ भरपूर आहे पीठ ना, त्यामुळे थोडं थोडं करून मी खापरुळ्या बनवून घेते. तर मी इकडे ना भिडे ठेवले आहे गॅसवर गरम करायला. तर त्यासाठी तेल आणि असा कांदा घेतला आहे कापून तेल लावण्यासाठी. तुमच्याकडे असं भिडं नसेल तर तुम्ही पॅनवर पण करू शकता, पण भिड्यावर जरा चांगले होतात. तर हे बघा, एक वाटी घ्यायची आणि त्यामध्ये असं पातळ असं करून घ्यायचे. मिडियम, जास्त जाड पण नाही ठेवायचे, मिडियममध्ये असे घालून घ्यायचे. आणि वरती असे 2 मिनिट असं ढाकण ठेवायचं. हे बघा 2 मिनिटानंतर असे परतून घ्यायचे नंतर. आणि 1 मिनिट परतून शिजून घ्यायची. छान होतं अशा. हे बघा आपली तयार झाली. आता मी काढून घेते, तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. तर पुन्हा असं तेल लावून घ्यायचं. आपण ज्यावेळी करतो त्यावेळी पुन्हा असं तेल लावून घ्यायचं. आणि असं पातळसर आपण घालून घ्यायची. छान एकदम मऊसर होतात. एक वेळ जाळी पण किती तुमचं चांगलं असं पीठ आलेलं असेल ना, तर जाळी पण असे चांगल्या पडतात. हे बघा जाळी किती छान पडली. आणि नंतर परतून घेऊया. 2 मिनिट ढाकण ठेवायचं आणि परतून घ्यायचं. अशा प्रकारे मी सर्व करून घेते. तुम्ही अशा प्रकारे नक्की करा, तुम्हाला नक्की आवडतील. हे बघा सर्व मी करून घेते. हे बघा सर्व मी बनवून घेतल्या. छान होतात, एकदम मऊ झाले आहेत. हे बघा एकदम मऊ होतात.
तर त्याला आता मी कसं म्हणजे खायचं ते पण तुम्हाला दाखवते. तर आपण ना एक मी डिश घेते आणि त्यामध्ये एक खापरोळी घालते आणि त्यावर असा रस घालायचा किंवा तुम्ही वाटी घेऊ शकता आणि त्यामध्ये वाटीमध्ये तुकडे तुकडे करून घालायचे आणि त्यामध्ये असं चांगले लागतात खायला. तुम्ही असे नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा.